फार चांगलं काम सुरू झालेलंच आहे, पण ते साधनयुक्त होऊन उभं राहिलेलं आहे. अशा प्रसंगी आपण इथे सर्व उपस्थित आहोत. ज्यांचं नाव या प्रकल्पाला दिलेलं आहे त्यांचा परिचय नागपुरात नव्या पिढीला नसला तरी माझ्या वयाची पिढी नागपुरात आहे अजून, त्यांना ते माहिती आहे. सार्वजनिक कार्यकर्ता कसा असावा, राजकीय कार्यकर्ता कसा असावा, त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या कृतीने घालून दिलं. राजकारण म्हणजे समाजकारण, सामान्य जनतेची सेवा, असं देवेंद्रजी आणि नितीनजी आज सार्वजनिक रूपाने विश्वासाने सांगू शकतात. अशी मानसिकता त्यांची ज्यांच्यामुळे तयार झाली अशा लोकांमध्ये गंगाधररावांचं नाव आहे. कलंदर स्वभाव आणि राजकारणाच्या माध्यमातून अशी सेवा करण्याकरता त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. हे प्रत्यक्ष कोणी न सांगता लक्षात येत असे, असं त्यांचं जीवन होतं. सगळीकडे संचार होता, लहान मोठा सगळ्यांची दखल ते घेत असत. माणसं कशी जोडावी, टिकवून ठेवावी, याचं कसब त्यांच्यापाशी होतं. आणि प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने एक भव्य लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून ते काम करत होते. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाला कधी स्वार्थाचा स्पर्श झाला नाही. त्या काळची परिस्थिती काही अनुकूल नव्हती, प्रतिकूलच होती. साधन आणि धन दोन्हीची उणीव असे, परंतु त्याची पर्वा न बाळगता आपल्या कर्तृत्वाने, आपल्या संघटन कुशलतेने ती सगळी उणीव भरून काढून यशो मंदिराकडे हाती घेतलेलं काम पायरी पायरी पोचवायचं, असा त्यांनी प्रयत्न केला.